हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 12th केमिस्ट्री क्लास चॅप्टर नंबर 2 बघणार आहोत, ज्याचे आपण आज घेणार आहोत IMP टॉपिक रिव्हिजन आणि प्रॅक्टिस क्वेश्चन्स, ते पण कमी वेळेमध्ये. लेक्चर शेवटपर्यंत बघा, गॅरंटेड सांगतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला समजू शकतो. तर आपण IMP टॉपिक काय असतील ते एक बघणार आहोत आणि याची रिव्हिजन करणार आहेत. त्याचबरोबर काही क्वेश्चनची प्रॅक्टिस पण घेणार आहेत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि कमी वेळेत आपण याला रिव्हिजन करणार आहेत. यातले IMP टॉपिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. ओके, तर चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन, चॅप्टर नंबर 2. याला चांगल्या प्रकारे वेटेज आहे. 6 ते 7 मार्कासाठी तुम्हाला हा चॅप्टर विचारला जातो, हे सर्वांना माहिती आहे. तर सगळ्यात पहिला यातला जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे टाइप ऑफ सोल्युशन मध्ये थोड्याफार गोष्टी लक्षात ठेवायच्यात. जसं की फॉर एक्झाम्पल बेटा, टाइप ऑफ सोल्युशन मध्ये जर विचार केला तर सॉलिड लिक्विडचं जे सोल्युशन आहे त्यामध्ये कोण कोण येतं बेटा? सिया वॉटर येतो, बेन्झोइक ऍसिड इन बेन्झिन येतो बेटा, शुगर इन वॉटर, मेटल अलाय सच ॲज ब्रास, ब्रॉन्झ, है ना. तर सगळ्यात मेन म्हणजे लक्षात ठेवायचं की सॉलिड आणि लिक्विड याच्यामध्ये एक्झाम्पल कोण कोण देतात? सिया वॉटर्स किंवा बेन्झिक ऍसिड अँड बेन्झिन. ठीक आहे, तर हे आपले जे काही एक्झाम्पल आहेत ना बेटा, किंवा शुगर इन वॉटर, हे आहेत सॉलिड इन लिक्विड्स. म्हणजे आपली शुगर झाली सॉलिड्स, वॉटर झालं लिक्विड, या प्रकारे. त्यानंतर सेकंड टाइप बेटा सोल्युशनचा सॉलिडचे सोल्युशन बनतात. जसं की फॉर एक्झाम्पल 2 मेटल्स एकसाथ आलेत, म्हणजेच काय होणार बाळांनो? तुमचा मेटल अलाय फॉर्मेशन. अलाय फॉर्मेशन कसं होतं तुम्हाला माहिती आहे, 2 मेटल मिक्स केले की तुमचं अलाय फॉर्मेशन होतं, है ना. जसं की ब्रास किंवा ब्रॉन्झ, हे आहे तुमचे एक्झाम्पल ऑफ सॉलिड. आणि त्यानंतर आहे तुमचा सॉलिड गॅस, है ना. टाइप ऑफ सोल्युशन काय बेटा? सॉलिड गॅस. तर सॉलिड गॅस मध्ये नेहमी लक्षात ठेवा आयोडीन इन इयर्स, आयोडीन इन इयर. थोडे एक्झाम्पल लक्षात ठेवा. पुढे चला. आता इकडे जर तुम्ही बघितलं ना बाळांनो, व्यवस्थित लक्ष दिले ना, तर लिक्विड इन लिक्विड मध्ये जर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं तर गॅसोलिन, इथेनॉल इन वॉटर. इथेनॉल इन वॉटर म्हणजेच लिक्विड मध्ये लिक्विड्स. इथेनॉल पण लिक्विड फॉर्म मध्ये असेल आणि वॉटर पण लिक्विड फॉर्म मध्ये असेल, म्हणजे इथेनॉल इन वॉटर म्हणजे लिक्विड लिक्विड सोल्युशन. त्यानंतर बेटा लिक्विड सॉलिड सोल्युशन बघायचं आपल्याला, ज्यामध्ये आपण घेतो अमायल्गम ऑफ मर्क्युरी विथ द मेटल ऑफ मर्क्युरी ॲज इन सिल्वर. ठीक आहे, म्हणजेच अमायल्गम अँड मर्क्युरी हे दोघं एक्झाम्पल काय आहेत बेटा? लिक्विड्स अँड सॉलिडचे आहेत. त्यानंतर बाळांनो तुमचं आहे लिक्विड इन गॅस. लिक्विड आणि गॅसचं काय असेल बेटा? क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. क्लोरोफॉर्म आणि नायट्रोजन, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन्स, म्हणजे तुमचा क्लोरोफॉर्म झाला लिक्विड्स आणि गॅस झाला बेटा नायट्रोजन. दोघं मिक्स असणं त्याला म्हणतात लिक्विड गॅस सोल्युशन. तर एक्झाम्पलही तुम्हाला ओळखता यायला पाहिजेत. लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये तुम्हाला बऱ्याचदा काय केलं जातं बाळांनो, तो एक्झाम्पल ओळखता यायला पाहिजेत. बघा इकडे तुमचं लिक्विड आणि गॅस मध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवायचं क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. त्यानंतर तुमचा टाईप आहे सोल्युशनचा बेटा गॅस इन लिक्विड, है ना. म्हणजे आता तुमचा एक गॅस असणार आहे, एक लिक्विड कंपाऊंड असणार आहे. तर असं एक्झाम्पल कोणतं असेल बेटा? कार्बोनेटेड वॉटर्स, म्हणजे CO2 इन वॉटर म्हणजेच कार्बोनेटेड वॉटर. हे एक लक्षात ठेवा बाळांनो, कार्बोनेटेड वॉटर हे एक तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतात. त्यानंतर गॅस इन सॉलिड मध्ये जर बघायचं झालं तर गॅस आणि सॉलिड म्हणजे तुमचा एक गॅस असेल, एक सॉलिड असेल, म्हणजे सोलूड गॅस असेल, सॉलिड तुमचा सॉलिड असेल. त्यामध्ये बेटा H2 इन पॅलेडियम्स, है ना. H2 इन पॅलेडियम्स एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर गॅसेस मध्ये तुमचा सोलूड पार्टिकल हा सुद्धा गॅस आहे आणि तुमचा सॉल्व्हंट पार्टिकल हा सुद्धा, म्हणजे सॉल्व्हंट सबस्टन्स हा सुद्धा तुमचा काय आहे बेटा? गॅस आहे. तर याचं एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता इयर, म्हणजेच NO2 ER म्हणजे आर्गॉन अँड अदर गॅसेस. हे सगळे बेटा तुमच्या गॅसेस सोल्युशन्स मध्ये येत असतात. तर या फर्स्ट जो काही चॅप्टर आहे, म्हणजे फर्स्ट काही जो काही पेज आहे, यातील एवढंच फक्त टाइप ऑफ सोल्युशन हाच पॉईंट आपला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पेज कडे चाललेलो आहोत आणि नेक्स्ट पेज कडे जर आपण बघितलं बेटा, तर यातला जो मेन पॉईंट तुम्हाला सांगता येईल मला, तो आहे बाळांनो सॉल्युबिलिटी. काय बाळांनो? सॉल्युबिलिटी. सेकंड पेज जो आहे, सेकंड पेज वरती सॉल्युबिलिटी वरती क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. डिफाईन सॉल्युबिलिटी, है ना, याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर सॉल्युबिलिटीज बद्दल जर सांगायचं झालं तर सॉल्युबिलिटीज काय असते? तर सॉल्युबिलिटीज ऑफ सोल्यूट इज इट्स द अमाउंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सॅच्युरेटेड सोल्युशन ॲट स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड ॲज सॉल्युबिलिटी. तर आपण काय म्हणतो बाळांनो? सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी वरती काय फॅक्टर पण अफेक्ट करतात. व्हिच फॅक्टर अफेक्टिंग ऑफ सॉल्युबिलिटी, या प्रकारचा जर क्वेश्चन आला बेटा तर ऍटलीस्ट तुम्हाला काही फॅक्टर लिहिता यायला पाहिजेत. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिला फॅक्टर लिहू शकतात की नेचर ऑफ सोल्यूट सॉल्वेंट. आपका जो सोल्यूट और सॉल्वेंट है ये कौन से टाइप का है, ठीक है, उसके ऊपर सॉल्युबिलिटी डिपेंड करेगी. मतलब ये फर्स्ट फैक्टर आप लिख सकते हैं आराम से, है ना, सोल्यूट एंड सॉल्वेंट. सेकंड फैक्टर आप लिख सकते हैं इफेक्ट ऑन टेम्परेचर ऑफ सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटी के ऊपर इफेक्ट भी मैटर करता है बेटा. फॉर एग्जांपल अगर आपको बताऊं तो आप चाय बनाते हैं ना, चहा बनवतात, है ना. चहा बनवत असताना काय होतं बाळांनो,
पाण्यात साखर टाकल्यानंतर तिला जर हीट नाही केलं तर तिला सॉल्युबल व्हायला थोडा वेळ लागेल, बट जर त्याला हीट केल्यामुळे ती काय होते बेटा, फास्ट सॉल्युबल होते. म्हणजेच तुमची जी काही शुगर होती, ही शुगर फॉर एक्झाम्पल तुमची झालेली आहे है ना, शुगर जी आहे ती आहे फॉर एक्झाम्पल तुमची शुगर, आणि एक आहे तुमचं बेटा वॉटर. ह्या दोघांना जर तुम्ही नॉर्मल कंडिशनला मिक्स करत असाल तर थोडा वेळ लागेल, बट याला जर तुम्ही हीट केलं म्हणजे वॉटर घेतलं आणि वॉटरमध्ये शुगर ऍड करून बेटा हीट जर त्याला दिली म्हणजे टेम्परेचर त्याला दिलं तर हे फास्ट सोल्युशन तयार होईल. म्हणजेच काय झालं बेटा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी, याचा अर्थ असा झालाय. बट आपल्या केमिस्ट्रीमध्ये एक सुंदरसं त्यांनी एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की मेनी सॉलिड्स फॉर एक्झाम्पल KCl डिझॉल्व इन वॉटर एक्झोथर्मिक प्रोसेस दॅट इज विथ द ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट. हीटला ऍब्सॉर्ब करून ते काय होतात बेटा, फास्ट डिझॉल्व होतात. कशामध्ये बेटा, एक्झाम्पल लक्षात ठेवा केमिस्ट्रीच्या भाषेमधलं, KCl इज डिझॉल्व इन वॉटर बाय द एंडोथर्मिक प्रोसेस दॅट इज विथ द ऍब्सॉर्प्शन ऑफ हीट. कारण आपण त्याला गरम केल्यामुळे ती हीटला ऍब्सॉर्ब करतं आणि फास्टली डिझॉल्व होतं. कशामध्ये बेटा, वॉटरमध्ये. राईट. तर हा सेकंड टाइप आहे बेटा. पहिला टाइप तुम्ही बघितलेला आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. दुसरा टाइप आपण सांगितला बेटा सॉल्युबिलिटीवर कोण मॅटर डिपेंड करतो. एक आहे बेटा इफेक्ट ऑफ टेम्परेचर्स. ठीक आहे. यावरून एकदा बेटा क्वेश्चन विचारला गेलेला ऑक्टोबर 2015ला, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड. ऑफ अ गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विडच्या कंडिशन मध्ये टेम्परेचर कशा प्रकारे इफेक्ट दाखवतो, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर सिंपल तुम्ही त्याचा आन्सर लिहायला पाहिजे होतं की व्हेन द गॅस आर डिझॉल्व इन वॉटर द वॉटर मॉलिक्यूल इज लिक्विड, फेज आर कंडेन्स. सेकंड पॉईंट तुमचा असायला पाहिजे होता द कंडेन्सेशन इज अँड द एक्झोथर्मिक प्रोसेस, हेन्स द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर इज डिक्रीजेस विथ द इन्क्रीजेस इन टेम्परेचर्स. म्हणजेच आपल्या गॅसची सॉल्युबिलिटी काय होते बाळांनो, डिक्रीज होते जेव्हा आपण टेम्परेचरला इन्क्रीज करतो. हा इफेक्ट आहे टेम्परेचरचा. असे क्वेश्चन पण तुम्हाला लिहिता यायला पाहिजेत. तर या पेजेसवरून बेटा तुम्हाला फक्त सॉल्युबिलिटी काय असते ते, आणि त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑफ सॉल्युबिलिटी, पहिला पॉईंट नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, दुसरा पॉईंट बेटा इफेक्ट टेम्परेचर ऑन सॉल्युबिलिटी. पुढल्या पेजेसवरती चला बेटा. त्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, आपला 3 नंबरचा टाईप आपल्या तिथे इम्पॉर्टंट आहे. 3 नंबरचा टाईप कोण आहे बेटा तुमचा, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी. तुमच्या प्रेशरची काय इफेक्ट असतो सॉल्युबिलिटीवरती, तो पॉईंट आपल्याला बघायचा आहे. यात जर बघितलं बाळांनो तर तुम्हाला माहितीच आहे बाळांनो, तुमचा जो काय प्रेशर आहे, प्रेशर आहे ना, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सॉल्युबिलिटी, हा जो काय आहे तो प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द सॉल्युबिलिटी ऑफ सॉलिड अँड लिक्विड. मला एक सांगा, सॉलिडला मिक्स करण्यासाठी आणि लिक्विडला मिक्स करण्यासाठी प्रेशरचं काही काम आहे का, नाही है ना. सॉलिड अँड लिक्विडला मिक्स करण्यासाठी प्रेशरचं काही काम आहे का, नाही. कारण ते दोघंही कसे आहेत बाळांनो, तर इनकॉम्प्रेसेबल आहेत. तुमचं सॉलिड आणि लिक्विड कशा आहेत बाळांनो, इनकॉम्प्रेसेबल, ज्यामुळे बाळांनो त्यांना मिक्स करण्यासाठी आपल्याला प्रेशरची गरज पडत नहीं. ठीक है, डन बेटा पॉइंट. बट बेटा जब आपको किसी गैस को अगर मिक्स करना बेटा, गैस इन लिक्विड करना है बेटा, मतलब गैस को लिक्विड में कन्वर्ट करना है, तो प्रेशर हमें लगेगा बेटा. मतलब ये जो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी बेटा, ये हमें कब लग रही है बेटा, इफेक्ट, ये कब इफेक्ट कर रही है बेटा, इफेक्ट सोल्युबिलिटी ऑफ गैस इन लिक्विड. जब गैस को लिक्विड में कन्वर्ट करना है तभी ये हमें इंपॉर्टेंट है बेटा. फिर आगे का पॉइंट क्या बता पढ़ सकते हैं हम, आगे के पॉइंट को आप देखेंगे तो द सॉल्युबिलिटीज ऑफ गैस इज इंक्रीजेस विद द इंक्रीजेस इन प्रेशर्स. जो गैस की सॉल्युबिलिटी होती बेटा वो तभी इंक्रीज होगी जब आप प्रेशर को इंक्रीज करेंगे. मतलब आपकी गैस के सॉल्युबिलिटी के लिए प्रेशर इंपॉर्टेंट है. क्या इंपॉर्टेंट है बेटा, प्रेशर इंपॉर्टेंट है, ये याद रखिए बेटा. फिर द क्वांटिटेटिव रिलेशनशिप बिटवीन गैस एंड सॉल्युबिलिटी, ये दोनों की जो क्वांटिटेटिव रिलेशनशिप है ना बेटा, जो गैस है और जो सॉल्युबिलिटी है, ये दोनों की जो क्वांटिटेटिव, जो दोनों की ये लिक्विड में जो क्वांटिटेटिव रिलेशनशिप है बेटा, उसको एक्सप्लेन किया है हमने हेनरीज लॉ ने. किसने एक्सप्लेन किया बेटा, हेनरीज लॉ ने. इसके बारे में किसने बताया हमें, हेनरीज नाम का एक साइंटिस्ट था, उसने हमें बताया. फिर उसने हमें क्या इक्वेशन दिया बेटा, आप ध्यान से देखिए. उसने हमें इक्वेशन दिया कि सॉल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल पी. इसका मतलब जितना प्रेशर इंक्रीज होगा उतनी गैस की सॉल्युबिलिटी इंक्रीज होगी. याचा अर्थ असा असतो, यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल पी. वेअर इज यस, यस काय आहे बाळांनो, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस. पी काय आहे, प्रेशर ऑफ गॅस. मग सिंपल से तुम्हाला हेनरीज लॉ जर एक्झाम मध्ये लिहायला आला, स्टेट द हेनरीज लॉ, एकदा क्वेश्चन आलेला आहे बाळांनो, स्टेट द हेनरीज लॉ, ऑक्टोबर 2013 आणि जुलै 2017ला दोन वर्षाच्यावर क्वेश्चन पडलेला बेटा. कधी कधी आला बेटा, ऑक्टोबर 2013 आणि तुमच्या जुलै 2017च्या एक्झामला बाळांनो याच्यावरती क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळालाय. मग काय क्वेश्चन बघायला मिळालाय, स्टेटमेंट लिहायला सांगितले तुम्हाला हेनरीज लॉचं. मग स्टेटमेंट कसं लिहिता येईल बेटा, इट इज स्टेट दॅट द solubility of a gas in liquid is directly proportional to the pressure of gas. To the pressure of gas. It is stated that the, देखिए बेटा, it is stated that the solubility of
solubility of gas in liquid is directly proportional of pressure, directly proportional of pressures of a pressure ऑफ अ गैस। प्रेशर किसका चाहिए बेटा? गैस का। ठीक है, फिर हमें इक्वेशन मिलेगा यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल पी, और नहीं तो ये डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन को हम एच जो हमारा के एच है उससे भी रिप्लेस कर सकते हैं, मतलब के एच जो हमारा रहेगा वो रहेगा हेनरीज कांस्टेंट। फिर आप स्टेटमेंट के अंदर क्या लिखेंगे? 2 मार्क के लिए क्वेश्चन आएगा तो आप सिंपल लिखेंगे इट इज स्टेट दैट द सोलिबिलिटी ऑफ गैस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर ऑफ गैस। फर्स्ट सेंटेंस। फिर आप ये इक्वेशन लिखेंगे यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल पी, एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल पी आप लिखेंगे बेटा। फिर एस इज इक्वल टू डायरेक्टली साइन को रिप्लेस करेंगे, केश लिखेंगे, फिर वेयर में लिखेंगे एस इज द सॉल्युबिलिटी ऑफ गैस, फिर बेटा प्रेशर पी इज अ प्रेशर एंड के एच इज द प्रोपोर्शनलिटी कांस्टेंट ऑफ हेनरीज कांस्टेंट। अगर बेटा इसका हेनरीज कांस्टेंट का यूनिट आता है आपको तो यूनिट को ही याद रखना है आपको। हेनरीज लॉ का जो कोई कांस्टेंट होता है उसका यूनिट होता है मोल पर लीटर पर बार, ये यूनिट को ही आपको याद रखना है। तो इस टॉपिक में से बेटा हेनरीज लॉ इंपॉर्टेंट है। इस पेज जो दिया है ना हमें 3 नंबर का पेज हम पढ़ रहे हैं, इसमें से हमारा हेनरीज लॉ कांस्टेंट है बेटा। फिर बेटा एक सेक्शन से ऊपर भी एक बेटा हमारा क्वेश्चन आता है बेटा, जो है एक्सेप्शंस ऑफ हेनरीज लॉ। हेनरीज लॉ के कौन से एक्सेप्शंस है? हमने जो बताया था अगर हमें किसी भी चीज को, किसी भी गैस को अगर लिक्विड्स में उसको कन्वर्ट करना है तो उसके लिए हमें प्रेशर की जरूरत होती है। लेकिन बेटा हमारे 2 गैसेस ऐसे होते हैं कि जिनको अगर हमें वाटर में डिजोल्व करना है तो उसको प्रेशर की जरूरत नहीं पड़ती, वो डिजोल्व हो जाते हैं। जैसे कि गैसेस लाइक अमोनिया एंड कार्बन डाइऑक्साइड डू नॉट ओबे द हेनरीज लॉ, तो ये दोनों ओबे नहीं करत बाळांनो। द रीजन दैट इज द गॅसेस रिएक्ट विथ द वॉटर, इसका रीजन काय बेटा? ये क्यों हेनरीज लॉ को ऑबे नाही करते? यांचं रीजन आहे की वॉटर सोबत डायरेक्टली रिएक्ट होतात। आणि 2 रिएक्शन आपल्याला दिलेले आहेत, अमोनिया म्हणजे NH3 आणि H2O इज गिव्स टू NH4, एक हायड्रोजन इथे ऍड होईल तो NH4 प्लस प्लस इथला एक OH मायनस, आपण वॉटरला कसं लिहू शकतो? H आणि OH या फॉर्म मध्ये लिहू शकतो, तर मग आपल्याला या प्रकारचा प्रोडक्ट मिळेल। तर हे दोघं ऑबे करत नाही। कोण दोघे बेटा? NH3 अँड CO2, हे दोघं ऑबे नाही करत। त्यानंतर आहे बेटा CO2 आणि H2O, CO2 आणि H2O ला आपण मिक्स केल्यानंतर आपल्याला काय मिळतो बेटा? H2CO3 because these reaction ammonia and carbon dioxide gases have the higher solubilities than the expected of by Henry's law। हेनरीज लॉ जितना एक्सपेक्ट कर रहा है सॉलिबिलिटी के बारे में उससे ज्यादा ये सॉल्युबल है बेटा, इसीलिए हेनरीज लॉ के 2 एक्सेप्शंस है, उसको भी आपको याद रखना है अच्छे से। तो 3 नंबर जो पेज हमने पढ़ा था तो ये 3 नंबर पेज के ऊपर का इतना ही इंपॉर्टेंट है, इस चैप्टर का 3 नंबर पेज। उसके बाद बेटा हम आगे का पढ़ते हैं बेटा, आगे के पेज की तरफ हम जाते हैं, आगे के पेज की तरफ जाएंगे बेटा। तो आगे के पेज में बेटा जो हमें इंपॉर्टेंट टॉपिक है वो इंपॉर्टेंट टॉपिक हमें दिया है रॉल्स लॉ। कौन सा लॉ दिया है बेटा? रॉल्स लॉ। तो इसके ऊपर एक क्वेश्चन न्यूमेरिकल्स भी दिया है आपको, सीधा आपको इधर क्या पूछा बेटा उसको भी देख के चलना है आपको, है ना। चलो चलो मैं उसको भी देखना है बेटा, है ना, खाली इतना नहीं जल्दी जाना है। प्रॉब्लम्स नंबर 2.1, तो इसमें क्या पूछा है बेटा? सीधा सीधा क्वेश्चन पूछा है कि हेनरीज लॉ का सॉरी जो हेनरीज कांस्टेंट है उसको कैलकुलेट करो। तो आपको पता है कि एच इज इक्वल टू एस पी अपॉन पी, है ना, एस इज इक्वल टू के इंटू पी, ये आपने पढ़ा था। अगर हमें इसका के एच निकालना है तो के एच इज इक्वल टू क्या होगा? सोलिबिलिटीज अपॉन प्रेशर्स, तो यूज करिए फक्त खाली, डालिए वैल्यूज इस फॉर्मूले के अंदर, फिर आपका ये न्यूमेरिकल सॉल्व हो जाएगा। उसको भी आपको थोड़ा बहुत देखना है। चलो नेक्स्ट फिर हम देखते हैं बेटा, हम उसको नेक्स्ट देखते हैं बेटा रॉल्स लॉ। ये एक लॉ इंपॉर्टेंट है बेटा, है ना, रॉल्स लॉ को हमें पढ़ना है। ये रॉल्स लॉ होता क्या है ना, तो ये जो रॉल्स लॉ होता है, ये रॉल्स लॉ क्या होता है उसके बारे में हम पढ़ने वाले हैं, है ना, आपण शिकणार आहोत। मग इकडे बघायचं सगळ्यांनी बाळांनो, हा जो काही तुमचा रॉल्स लॉ आहे हा काय एक्सप्लेन करतोय किंवा काय सांगतोय आपल्याला? तो इट इज स्टेट दैट द पार्शियल vapor pressure of any volatile component of a solution is equal to the vapor pressure of pure component आणि multiply by its mole fraction। म्हणजेच आपल्याला इक्वेशन कसं मिळेल बाळांनो? बघा इकडे फॉर एक्झाम्पल आपलं इक्वेशन कसं तयार होईल? मग इथं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, त्यांनी जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे P1, जे आपल्याला इक्वेशन काय दिले बाळांनो? इकडे बघा 2 मिनिटासाठी इक्वेशन क्या मिला है हमें? तो इक्वेशन हमें मिला है P1 इज इक्वल टू x इंटू पी नॉट, है ना, मतलब एक के लिए देखेंगे हमें, मतलब इक्वेशन क्या मिला हमें? P इज इक्वल टू x इंटू P1 नॉट।
तो इसमें अगर हम वेयर में पढ़ेंगे तो इसमें सबको पता है, जो स्टेटमेंट हमें बताया है कि P1 नॉट एंड P1 नॉट P2 नॉट आर द वेपर प्रेशर ऑफ प्योर लिक्विड्स। ये क्या हमारे प्योर लिक्विड्स है ना। और जो हमारा एक्स बेटा ये हमारा मोल फ्रैक्शन है। इसको बढ़िया तरीके से आपको कैसे लिखेंगे पता है क्या, इतना ही लिखना है आपको। देखिए बेटा इसमें इतना ही लिखेंगे, ज्यादा नहीं लिखेंगे। P इज इक्वल टू P1 नॉट इंटू एक्स, मतलब रॉल्स लॉ। रॉल्स लॉ जो हमारा P है ना बेटा, P इसको हमेशा आपको बोलना है पार्शियल वेपर प्रेशर। ये क्या है हमारा P, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलेटाइल कंपोनेंट। ये है हमारा P जो इक्वल टू से पहले P लिखा है ना मैंने, ये P मतलब क्या है, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलेटाइल कंपोनेंट इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्योर कंपोनेंट। हमारा जो P1 नॉट लिखा है ना मैंने, P1 आणि उसके ऊपर 0 लिखा आहे, त्याच्यावरती काय लिहिलं आपण 0 लिहिलेला आहे, तो आहे आपला वेपर प्रेशर्स ऑफ प्युअर कंपोनंट। तो काय बाळांनो, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट। आणि हा जो एक्स दिलेला आहे बेटा हा आहे मोल फ्रॅक्शन। हा काय आहे, मोल फ्रॅक्शन। तर या P इज इक्वल टू P1 नॉट इंटू एक्स। तर या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला याचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय। कळलं का सगळ्यांना? स्टेटमेंट काय करायचं बाळांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचंय। आणि जर फॉर एग्जांपल अकॉर्डिंग टू द डाल्टन्स लॉ पार्शियल वेपर प्रेशर्स द टोटल वेपर प्रेशर, अगर आपको टोटल वेपर प्रेशर काढायचा असेल, समजा फॉर एक्झाम्पल दोन सोल्युशन मधला आपल्याला वेपर प्रेशर काढायचा आहे, तर तुमचा पहिलं सोल्युशन प्लस दुसरं सोल्युशन इज इक्वल टू P टोटल, म्हणजे टोटल वेपर प्रेशर। आपण दोन अगर सोल्युशन जर कन्सिडर केलेले आहेत तर आपल्याला कसं काढता येईल, पहिला प्रेशर प्लस दुसरा प्रेशर इज इक्वल टू PT, म्हणजे प्रेशर टोटल या प्रकारे काढला जातो। तर रॉल्स लॉला व्यवस्थित करायचं आहे। त्या रॉल्स लॉ वरून काय येऊ शकतो बाळांनो, आपल्याला क्वेश्चन्स बघायला मिळू शकतो। मोस्टली हेनरीज लॉ करून जा व्यवस्थित। हेनरीज लॉ ह्यावेळेस आपला IMP टॉपिक आहे, सगळ्यांना लक्षात ठेवा। त्यानंतर यातला रॉल्स लॉ। पुढच्या पेजकडे आपण जाऊयात। पुढच्या पेजवर जर आपण बघितलं बाळांनो तर एक गोष्ट अजून आपल्याला इम्पॉर्टंट बघायला मिळते, ती आहे बेटा टू टाइप्स ऑफ सोल्युशन। मतलब एक आहे आयडियल सोल्युशन, एक आहे नॉन आयडियल सोल्युशन। एक काय बाळांनो तुमचं आयडियल सोल्युशन, एक काय आहे तुमचं नॉन आयडियल सोल्युशन। आणि या आयडियल सोल्युशन बद्दल जर सांगायचं झालं तर इकडे लक्ष द्या की तुमचा आयडियल सोल्युशन असतो काय, है ना, आयडियल सोल्युशन। आता हे आयडियल सोल्युशन काय बाळांनो, तर आयडियल सोल्युशन ऑबे द रॉल्स लॉ, असं सोल्युशन जे रॉल्स लॉला ऑबे करतं। सेकंड पॉइंट बेटा, नो हीट इज इव्हॉल्व और ॲब्सॉर्ब व्हेन द टू कंपोनंट फॉर्मिंग द आयडियल सोल्युशन। जेव्हा आपण दोन कंपोनंट एकत्र करतो आणि एखादं आयडियल सोल्युशन आपल्याला तयार होतं, त्यावेळेस हीट या आयडियल सोल्युशन मध्ये ॲब्सॉर्ब किंवा इव्हॉल्व होत नाही। अलग लक्षात, म्हणजेच हीट म्हणजेच काय आपला डेल्टा H इज इक्वल टू 0, म्हणजे हीट आपल्याला कोणत्याही प्रकारची यूज झालेली नाहीये, म्हणजेच आर मिक्स। आणि दिस इज एन्थॅल्पी मिक्सिंग इज 0, ज्याची एन्थॅल्पी मिक्सिंग काय असते बाळांनो, 0 असते। लक्षात ठेवा, एन्थॅल्पी मिक्सिंग इज 0, त्याला आपण म्हणतो आयडियल सोल्युशन। त्यानंतर बाळांनो यामध्ये जेव्हा आपण दोन सोल्युशनला दोन कंपाऊंडला एकत्रित करतो आणि आयडियल सोल्युशनचं फॉर्मेशन करतो, त्यावेळेस त्याची जी काय व्हॉल्यूम असते ना बेटा, नो व्हॉल्यूम चेंज, त्याला सुद्धा आपण म्हणतो आयडियल सोल्युशन। ज्यावेळेस दोन कंपाऊंड तुमचे एकत्रित येऊन एखाद्या कंपाऊंडला फॉर्मेशन करताय किंवा आयडियल सोल्युशन जर बनवत असतील तर त्यांच्यामध्ये काय होत नाही बाळांनो, व्हॉल्यूम चेंज होत नाही, म्हणजेच तुमचा डेल्टा V इज इक्वल टू काय बाळांनो, 0। चेंज आपण डेल्टा दाखवतो म्हणून डेल्टा V इज इक्वल टू 0, व्हॉल्यूमसाठी आपण V ने डिनोट करतो। आयडियल सोल्युशन, इन आयडियल सोल्युशन सॉल्वंट सोल्यूट अँड सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्वंट सॉल्वंट है ना, मॉलिक्युलर इंटरॅक्शन आर कंपेरेबल। यामध्ये बाळांनो तुमच्या आयडियल सोल्युशनमध्ये तुमच्या आयडियल सोल्युशनमध्ये सोल्यूट सोल्यूट, इकडे बघा कोणकोणत्या प्रकारचं इंटरॅक्शन असतं बेटा सोल्युशनमध्ये, एक तर ते असू शकतं, इकडे बघा, एक तर ते असू शकतं सॉल्वंट आणि सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्वंट आणि सोल्यूट इंटरॅक्शन। त्याचबरोबर दुसऱ्या प्रकारचं असू शकतं सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, सोल्यूट आणि सोल्यूटचं इंटरॅक्शन असू शकतं, किंवा बाळांनो तुमच्या सॉल्वंट सॉल्वंटचे इंटरॅक्शन असू शकतं, सॉल्वंट 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 इंटरॅक्शन। या तिघांपैकी सॉल्वंट सोल्यूट इंटरॅक्शन, सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन्स आणि सॉल्वंट सॉल्वंट इंटरॅक्शन्स, हे सगळ्यांचं इंटरॅक्शन कसं असतं बेटा, कंपॅरेबल असतं, म्हणजे आपण त्याचं कंपॅरिझन करू शकतो, असं असतं बेटा, है ना। त्यानंतर बेटा द वेपर प्रेशर ऑफ द आयडियल सोल्युशन ऑलवेज लाईज बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट। तो नेहमी लाय करतो बेटा वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंटला, ही लक्षात ठेवा। द वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन
द वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन इज ऑलवेज लाईज बिटवीन द वेपर प्रेशर्स ऑफ प्युअर कंपोनंट. याला लाईज करत असतो. तर अशा प्रकारे आपलं काय आहे बाळांनो, आयडियल सोल्युशन आहे. दुसरं आहे नॉन आयडियल सोल्युशन. आपण आयडियल सोल्युशन बद्दल बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे नॉन आयडियल सोल्युशन. नॉन आयडियल सोल्युशन काय असतं बेटा, त्याच्या अपोजिट सगळा डिफरन्स लिहून द्या बेटा. है ना, इंटरॅक्शन कंपॅरेबल असेल तर नॉन कंपॅरेबल म्हणा. याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज होत नाही, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज होती बेटा. इथे हीट मतलब हीट जर बघितली तर ॲब्सॉर्ब किंवा इव्हॉल्व होत नाही, ते हीट ॲब्सॉर्ब किंवा इव्हॉल्व होते. हा रॉल्स लॉला ऑबे करतो. तुमचा जो काही नॉन आयडियल सोल्युशन आहे, डू नॉट ऑबे द रॉल्स लॉ. डू नॉट ऑबे द रॉल्स लॉ. या प्रकारचा तुम्ही डिफरन्स काय करू शकता बाळांनो, तयार करू शकता. पुढे आपल्याला बघायचं आहे बाळांनो नॉन आयडियल सोल्युशन. नॉन आयडियलमध्ये आपण सांगू शकतो पहिला पॉईंट डू नॉट ऑबे द रॉल्स लॉ. त्यानंतर वेपर प्रेशर्स, दिस सोल्युशन कॅन बी द हायर अँड लोअर दॅन द प्युअर कंपोनंट. यातला जो काही तुमचा वेपर प्रेशर असतो सोल्युशन मधला, तो कमी किंवा जास्त असू शकतो प्युअर कंपोनंट पेक्षा. ठीक आहे. आणि त्यामुळे जे आपले नॉन आयडियल सोल्युशन असतात बेटा, हे 2 टाइप्स ऑफ डिव्हिएशन दाखवतात. किती टाइप्स डिव्हिएशन दाखवतात बाळांनो, कारण त्यांच्यामधला जे काही वेपर प्रेशर असतो तो प्युअर कंपोनंटचा कसा असतो बेटा, वेगळा असतो. आणि त्यामुळे ते काय करतात बेटा, 2 प्रकारचे काय दाखवतात, डिव्हिएशन दाखवतात. मग एक डिव्हिएशन असतं बेटा पॉझिटिव्ह डिव्हिएशन, एक डिव्हिएशन असतं बेटा निगेटिव्ह डिव्हिएशन. मग फर्स्ट डिव्हिएशन बद्दल समजून घ्या. जर तुम्हाला कधी याच्यावरती बी क्वेश्चन्स बघायला मिळाला तर पॉझिटिव्ह डिव्हिएशन काय असेल आणि तुमचं निगेटिव्ह डिव्हिएशन काय असेल हे तुम्हाला लक्षात घ्यायचं बेटा. पॉझिटिव्ह डिव्हिएशन्स फ्रॉम रॉल्स लॉ. पॉझिटिव्ह डिव्हिएशन कशाला म्हटलं जातं बेटा, जिथे बाळांनो द सोल्युशन, ही लाईन लक्षात ठेवा, द सोल्युशन इन विच सोल्यूट सॉल्व्हंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन्स आर विकर दॅन. याच्यामध्ये काय असणार, सोल्यूट सॉल्व्हंटचं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन विकर असणारे बेटा, कमी असणारे. बिटवीन कशापेक्षा, दोज बिटवीन सोल्यूट मॉलिक्युल्स अँड सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पेक्षा. आणि अशा प्रकारचे सोल्युशन काय करतात बेटा, एक्झिस्ट द पॉझिटिव्ह डिव्हिएशन. तर अशा प्रकारचे सोल्युशन काय करतात, पॉझिटिव्ह डिव्हिएशन दाखवतात. बऱ्याचदा तुम्हाला पॉझिटिव्ह डिव्हिएशनचे एक्झाम्पल विचारले जातात. त्याचे 2 एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतील. एक आहे तुमचा इथेनॉल आणि ॲसिटोन. त्यानंतर आहे कार्बन डायसल्फाइड्स अँड ॲसिटोन. हे 2 प्रकारची जोडी तुम्ही लिहू शकता, इथेनॉल किंवा ॲसिटोन किंवा कार्बन डायसल्फाइड अँड ॲसिटोन. शोज द पॉझिटिव्ह डिव्हिएशन. हे दोघंही काय करतात बेटा, आपलं पॉझिटिव्ह डिव्हिएशनला दाखवत असतात. लक्षात ठेवायचं. हा, त्यानंतर आपल्याला बघायचं निगेटिव्ह डिव्हिएशन काय आहे. निगेटिव्ह डिव्हिएशन फ्रॉम रॉल्स लॉ. निगेटिव्ह डिव्हिएशन मध्ये सांगायचं झालं तर वरच्या डिव्हिएशनच्या फक्त अपोजिट लाईचं. इथं जे काही इंट्रॅक्शन होतं ना बेटा, इथं जे काही इंट्रॅक्शन्स होतं, तर हे जे काही इंट्रॅक्शन किंवा इंटरमॉलिक्युलर जे अट्रॅक्शन्स होतं हे विकर होतं. आता तुमच्या तिथं कसं असेल बेटा, स्ट्रॉंगर असेल. बस एवढा शब्द वापरायचा आहे. काय असेल बाळांनो, स्ट्रॉंगर असेल. बस एवढा शब्द वापरून द्यायचा आहे. जसं की द सोल्युशन इन विच द इंट्रॅक्शन्स बिटवीन द सॉल्व्हंट अँड सोल्यूट मॉलिक्युल्स आर स्ट्रॉंगर दॅन द सोल्यूट अँड सॉल्व्हंट इंट्रॅक्शन्स. आणि दिस टाइप्स ऑफ सोल्युशन एक्झिस्ट द निगेटिव्ह डिव्हिएशन. या प्रकारचे सोल्युशन काय दाखवतात, आपले निगेटिव्ह डिव्हिएशन दाखवतात. तर निगेटिव्ह डिव्हिएशन मध्ये पण तुम्हाला एक्झाम्पल काय करायचे बाळांनो, लक्षात ठेवायचे आहे ना. बुकमध्ये हायलाईट करा. मी हे पॉईंट याच्यासाठी हायलाईट करून देतो तुम्हाला, ताकी तुम्ही काय करू शकता, ते बुकमध्ये हायलाईट करा पॉईंट. ओके. द सोल्युशन कोणकोणते सोल्युशन असतील, एक फिनॉल आणि दुसरा असेल ॲनिलीन. त्यानंतर असेल क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन. फिनॉल अँड ॲनिलीन, क्लोरोफॉर्म अँड ॲसिटोन, एक्झाम्पल्स ऑफ निगेटिव्ह डिव्हिएशन. समजलं व्यवस्थित सगळ्यांना इथपर्यंत, काही प्रॉब्लेम्स आहे बाळांनो, नसेल. पुढला पॉईंट आपण बघतोय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. जे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहेत त्यांच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला काही सांगितलेल्या आहेत. इथून पण बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन बघायला मिळालेला आहे. सगळ्यात पहिला तर व्हॉट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी याची पण डेफिनेशन एकदा विचारल्या गेलेली आहे ऑक्टोबर 2008ला. ती डेफिनेशन खूप इझी आहे, ती पण लिहून टाका. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन दॅट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. असे काही सोल्युशन आहेत की त्यांचे जे काही फिजिकल प्रॉपर्टी आहेत त्या सोल्यूट पार्टिकल्सवरती डिपेंड करतात इन सोल्युशन अँड नॉट दिअर द नेचर. बट त्या सोल्यूटचं नेचर काय आहे त्याच्यावर डिपेंड करत नाही. अशा प्रॉपर्टीला आपण म्हणतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. काय म्हणतो बाळांनो, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर यावरून सुद्धा आपल्याला क्वेश्चन बघायला मिळालेला आहे. क्वेश्चन कधी बघायला मिळाला आहे, तर क्वेश्चन यावरून आपल्याला बघायला मिळाला आहे ऑक्टोबर 2008 है ना. खूप प्रिव्हियस इयर आहे, तेव्हा तुम्हाला याच्यावरून काय झालंय, या डेफिनेशनवरून क्वेश्चन बघायला मिळाला आहे. राईट. तर तुमच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत, फर्स्ट आहे वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग, सेकंड आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन, 3 नंबर आहे फ्रीजिंग पॉईंट डिफ्रेशन आणि 4th नंबर आहे ऑस्मॉटिक प्रेशर्स. तर या 4 प्रकारच्या काय आहेत आपल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट ऑफ इलेव्हेशन, फ्रीजिंग पॉईंट ऑफ डिप्रेशन्स आणि ऑस्मॉटिक प्रेशर्स. यापैकी एखाद्या टॉपिकवरती सुद्धा क्वेश्चन तुम्हाला बघितला
जाऊ शकतो. एक छोटा मोठा क्वेश्चन आहे 4 पैकी एकावरती पक्का असेल एक्झाम मध्ये. त्याच्यामुळे केअरफुली तुम्हाला लक्ष द्यायचं, एकदम केअरफुली प्रिपरेशन करायचंय. जेवढे पॉईंट मी बुकमध्ये हायलाईट करून दिले तेवढे पॉईंट केअरफुली वाचून जायचे बेटा. आणि या टॉपिक रिलेटेड काही पण आलं तर लिहून टाकायचं, टेन्शन घ्यायचं नाही जास्त. ठीक आहे. तर फर्स्ट आपल्याला प्रॉपर्टी बघायची आहे, कॉलिगुडीज प्रॉपर्टी ऑफ फर्स्ट, जी आहे आपली वेपर प्रेशर्स ऑफ लोअरिंग. पहिली पॉईंट कोणता बेटा आपलं, वेपर प्रेशर्स ऑफ लोअरिंग. तर यामध्ये बाळांनो इथे काहीच लिहायची गरज नाहीये. वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग मध्ये एक एक्झाम्पल नेहमी लिहा, इथला पॉईंट लिहायचा डायरेक्ट. इफ तुमचा P1 नॉट इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट, जो P1 नॉट आहे तो आहे तुमचा वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट, आणि P1 इज अ वेपर प्रेशर्स ऑफ सॉल्व्हेंट. जो P1 आहे तुमचा आहे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट. तर अभाव द सोल्युशन देन, ते सोल्युशन काय असेल, P1 इज ऑलवेज लेस दॅन द P1 नॉट, है ना, हे लक्षात ठेवायचंय. आणि द वेपर प्रेशर्स ऑफ लोअरिंग इज, तर वेपर प्रेशर काय असेल, तर डेल्टा P इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1. वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग मध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, P1 नॉट कशाला डिनोट करतो बेटा, तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. तुमचा P1 कशाला डिनोट करतो बेटा, P1 नॉट जो आहे, हा जो P1 नॉट आहे हा कशाला डिनोट करतोय, तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. आणि जो तुमचा P1 नॉट आहे बाळांनो, हा आहे तुमचा P1 नॉट, हा आहे तुमचा P1. हा कशाला डिनोट करतोय, हा आहे डेल्टा P, म्हणजे दोघांमधील चेंज दाखवणारा. त्याला आपण म्हणणार बाळांनो डेल्टा P. काय म्हणणार, डेल्टा P. तर इकडे लक्ष द्या, या जर आपण ऑब्झर्वेशन केलं त्याच्यात लक्ष द्या बाळांनो, एक मिनिट. आता याच्यातलं लक्ष दिलं, हा जो काही तुमचा आहे ना बेटा डेल्टा P, हा जो काही आहे ना तुमचा हा P आहे ना, ज्याला आपण कलर केलाय, हा P1 नॉट आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट, तुमचा P1 आहे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट. तो प्युअर मधला आहे, हा फक्त सॉल्व्हेंट मधला आहे. यालाच म्हणतो वेपर प्रेशर्स ऑफ लोअरिंग. डेल्टा P इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1. तर वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग वरून सुद्धा तुम्हाला एकदा क्वेश्चन बघायला मिळालेला, बट एवढा सिंपल याच्यावरून टॉपिकवरून क्वेश्चन बघायला मिळालेला नाहीये. तो क्वेश्चन आपल्याला नेक्स्ट पेजवरून बघायला मिळालेला आहे. नेक्स्ट पेजकडे आपण चालूयात. इकडे बघा बाळांनो, इकडे जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही, तर या ऑब्झर्वेशन मध्ये आपल्या एक लक्षात येईल की या टॉपिकवरून आपल्याला क्वेश्चन बघायला मिळालेला आहे. लक्षात ठेवा, है ना. टू बायनरी सोल्युशन साठी सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो की वेपर प्रेशर काय असेल. टू बायनरी सोल्युशन साठी, है ना, टू बायनरी सोल्युशन साठी सुद्धा आपल्याला वेपर प्रेशर विचारला जाऊ शकतो. कळलं का बाळांनो व्यवस्थित? ठीक आहे. मग टू बायनरी सोल्युशन साठी जर विचारला गेला तर कसं लिहिणार, आपण एकही टॉपिक सोडणार नाही बेटा, छोटा मोठा सगळे पॉईंट आपण कव्हर अप करणार आहेत. बट तुम्ही फक्त लक्ष द्या. बघा, फॉर टू बायनरी सोल्युशन साठी जर आपल्याला कंटेनिंग वन मोर ऑफ सोल्यूट, कंटेनिंग वन सोल्यूट, एक सोल्यूट आहे, तर बेटा तुम्हाला माहिती तुमचा x1 जो आहे तो आहे मोल फ्रॅक्शन्स इज इक्वल टू 1 मायनस x2, म्हणजे सेकंड जो काही सोल्यूट आहे त्याचं मोल फ्रॅक्शन्स. म्हणजे देअरफॉर आपल्याला काय मिळेल बाळांनो, एक तो P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू x1. तुम्हाला माहिती आहे ना, रॉल्स लॉ काय आहे तुमचा, P इज इक्वल टू P1 नॉट इंटू x, है ना. तर रॉल्स लॉच्या अकॉर्डिंग बेटा हे इक्वेशन मिळेल आपल्याला. मग यातला जो काही आपला x1 आहे त्या x1 ची व्हॅल्यूज काय ठेवली आपण बेटा, x1 ची वरती व्हॅल्यूज काय तयार केली बायनरी सोल्युशन साठी, जर बघितलं ती व्हॅल्यू आपण तयार केली 1 मायनस x2. म्हणजे हा इथला जो काही तुमचा x1 होता याला आपण ठेवला बेटा 1 मायनस x2, आणि हा जो 1 मायनस x2 आहे बाळांनो याला आपण मल्टिप्लाय करून घेतलं P1 नॉटनी, कारण तो मल्टिप्लाय मध्ये आहे ना P1 नॉटला. तर आपण काय केलं, फक्त P1 नॉटला काय करून घेतला, मल्टिप्लाय करून घेतला. तर आपलं इक्वेशन मिळेल P1 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2. मिळालं की इक्वेशन आपल्याला, यस सर, आपलं इक्वेशन मिळालेलं आहे. मग बाळांनो इकडे लक्ष द्या, जो तुमचा P1 नॉट होता है ना, जो तुमचा P नॉट होता, जो काही तुमचा हा P होता ना बेटा P, है ना, तो P इज इक्वल टू काय इक्वेशन मिळेल तुम्हाला, P इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1 नॉट x2, हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आणि यातला P1 नॉट इज इक्वल टू x2 जर केलं तर आपल्याकडे काय राहील बाळा, फक्त P. मग P इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1 म्हणजे रॉड्स लॉ. मग आपण काय करू शकतो बेटा, डिफाईन द P1 नॉट अँड P1 इज द डेल्टा P. हे दोघं काय आहे बेटा, डेल्टा Pच्या बरोबर आहेत. मग द लोअरिंग वेपर प्रेशर्स आणि हेन्स मग इक्वेशन काय मिळेल आपल्याला, डेल्टा P इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2. तर हे आपल्याला आहे बायनरी सोल्युशनसाठी. जो बायनरी सोल्युशन आहे त्याच्यासाठी आहे आपला वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग. अलग लक्षात सगळ्यांच्या, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. हा, इथून काय अजून क्वेश्चन आलेला नाहीये. क्वेश्चन्स आपल्या रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशरवरून आपला क्वेश्चन बघायला मिळालेला आहे. तो मार्च 13 आणि 17 मध्ये या टॉपिकवरून आपला क्वेश्चन बघायला मिळाला आहे. कधी बघायला मिळालाय बाळांनो, एक बघायला मिळालाय आपल्याला मार्च 17 आणि 18, दोन वर्षाच्यावरून क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हा बी सोप्पा आहे पॉईंट.
इकडे फक्त लक्ष द्यायचं तुम्हाला. सगळ्यात पहिलं तर डिफाईन द रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर. असा क्वेश्चन आला तर काय करायचं? द रेशोज ऑफ, म्हणजे सगळ्यात पहिलं तर फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे आहे ना. फॉर्म्युला काय असतो इकडे बघा, तुमच्या लोअरिंग वेपर प्रेशरसाठी फॉर्म्युला असतो डेल्टा पी अपॉन डेल्टा पी वन नॉट, म्हणजे तुमचा लोअरिंग वेपर प्रेशर. लोअरिंग वेपर प्रेशर मग काय असतं बेटा? लोअरिंग वेपर प्रेशर म्हणजेच काय? वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हेंट म्हणजे डेल्टा पी डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. ह्या दोघांचा रेशो म्हणजे वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग सॉल्व्हेंट अँड डिवायडेड बाय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. या दोघांमधील रेशो म्हणजेच रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर. त्यालाच काय म्हणणार आपण? रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर. आपलं इक्वेशन कसं मिळेल? रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन पी वन नॉट इज इक्वल टू डेल्टा पी ची व्हॅल्यूज काय असते आताच आपण बघितलेली, इथं बघू शकता. डेल्टा पी इज इक्वल टू आपल्या काय व्हॅल्यूज आहे ती व्हॅल्यू ठेवून देऊयात आपण. सॉरी, डेल्टा पी इज इक्वल टू आपण इथे व्हॅल्यूज लिहिली. हे बघा, ह्या दोन्ही व्हॅल्यूज कशाच्या आहेत? आपल्या डेल्टा पीच्या आहेत. ह्या दोन व्हॅल्यू आपण काय केल्या बेटा? फक्त इथं डेल्टा पीच्या जागेवरती काय केल्यात? पुटअप केल्यात, है ना. पुटअप केल्यात. मग आपलं इक्वेशन काय मिळेल बेटा? डेल्टा पी अपॉन पी वन नॉट इज इक्वल टू x2 इज इक्वल टू पी वन नॉट मायनस पी वन इज डिवायडेड बाय पी वन नॉट. अँड शोज दॅट. आपण या प्रकारचं काय करू शकतो बेटा? इक्वेशन तयार करू शकतो. बस. तर ही इक्वेशन तुम्हाला एक्झाम मध्ये एकदा विचारलं गेलेलं आहे. बट जी रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर्स अँड द मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट या दोघांच्या कोरिलेशनवरती क्वेश्चन विचारला गेलाय. याच्यावरती तर आलाच होता की रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर काय आहे, तिथे तुम्हाला बघायचंच आहे बाळांनो. बट याच्या खालचा जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. हा टॉपिक बाळांनो, है ना. हा टॉपिक मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग, याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला आहे. मग लोअरिंग वेपर प्रेशरचा पहिला फॉर्म्युला लिहायचा आहे डेल्टा पी अपॉन डेल्टा पी वन नॉट इज इक्वल टू x2. मग बाळांनो नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला जर बेटा मोल कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण नेहमी कसं करतो? दॅट इज द मोल फ्रॅक्शन म्हणजेच x2 ऑफ कंपोनंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू द मोल्स डिवायडेड बाय टोटल मोल्स इन सोल्युशन. म्हणजे तुमचे दोन्ही सोल्युशन असतील, एक N1 असेल एक N2 असेल, ह्या दोघांमधील ही मोल, ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे तुमचं असेल टोटल मोल फ्रॅक्शन्स म्हणजेच x2. हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. मग जिथे x2 दिलाय ना आपल्याला, इथं पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय दिलंय आपल्याला? x2 हा रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आहे. डेल्टा पी अपॉन डेल्टा पी वन नॉट इज इक्वल टू x2, है ना. त्याच्या जागेवरती फक्त x2 ची व्हॅल्यू काय करायची? आपल्याला पुटअप करायची. चला, तर आपण त्याच्या जागेवरती व्हॅल्यू जर पुटअप केली तर काय बघायला मिळेल? बघा, आपण काय केले? त्याच्या जागेवरती काय केली बाळांनो? व्हॅल्यू पुटअप केली. आपलं लेक्चर बघत असताना पुस्तक व्यवस्थित समोर घेऊन बसायचं तर तुम्हाला कळेल बाळांनो, है ना. मग x2 इज इक्वल टू आपण काय केलं बेटा? x2 इज इक्वल टू आपण केलेलं आहे x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1. मग तुम्हाला माहिती आहे x2 म्हणजेच कोण? तुमचा डेल्टा पी अपॉन, तुम्हाला माहिती आहे आता डेल्टा पी इज इक्वल टू इक्वेशन लिहिलं होतं मी, डेल्टा पी अपॉन पी वन नॉट इज इक्वल टू x2. मग x2 ची व्हॅल्यूज काय आपण बनवलेली? n2 अपॉन n1 म्हणजे डेल्टा पी अपॉन पी वन नॉट इज इक्वल टू n2 अपॉन n1. आपण इक्वेशन बनवलेलं आहे. मग n2 काय असतो बेटा? तुमचा नंबर ऑफ मोल्स. आणि नंबर ऑफ मोल्स जर आपल्याला कोणत्याही सोल्युशन कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण नेहमी बाळांनो गिव्हन मास अपॉन मोलार मास वापरत असतो. मग गिव्हन मास म्हणून आपण वापरला बेटा सेकंडसाठी W2 आणि तुमच्या सोल्यूटसाठी वापरला W1 ग्राम ऑफ सॉल्व्हेंट. हे आपण गिव्हन माससाठी वापरलेले आहेत. मग मोल सोल्यूट ऑफ सॉल्व्हेंट काय काढता येईल आपल्याला? म्हणजेच n इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मोलार मास. हे फॉर्म्युला असतो आपला नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करण्याचा. मग इथं आपल्याला दोन सोल्युशन मधले मोल दिलेले आहेत, एक आहे N2 एक आहे N1. हे दोघांचे मोल आपल्याला काढायचे 2 सोल्युशनसाठी. तर मग आपल्या सेकंड नंबरचे जे मोल काढणार त्यासाठी आपण कोण वापरणार बेटा? W2 वापरणार. आणि याच्यासाठी कोण वापरणार बेटा? M2 वापरणार, है ना. परत तुमच्या N1 साठी काय करणार? फक्त आपण गिव्हन माससाठी W1 वापरला आणि मोलारसाठी M1 वापरला, कारण आपण मोल पण N1 चे काढतो. तर या प्रकारचं. मग यातले जे तुमचा M1 आणि M2 आहे हे आहे मोलार मासेस ऑफ सॉल्व्हेंट. हे दोघंही काय आहे? तुमचा M1 आणि M2 आर द मोलार मासेस ऑफ सॉल्व्हेंट अँड सोल्यूट रिस्पेक्टिव्हली. तर ह्या दोघांची जर आपण सबस्टिट्यूशन करायची म्हणजेच काय? हे जो काही 2.9 चा क्वेश्चन आहे ना बेटा, 2.9 नंबरचा जो काही तुमचा आपण एक इक्वेशन जे काही तयार केलं होतं, याच्या जागेवर फक्त N2 ची व्हॅल्यूज टाका, याच्या जागेवरती N1 ची व्हॅल्यूज टाका. काय अवघड आहे का? नाही. पुटअप करून दिली आपण. N2 ची व्हॅल्यूज आपल्याला माहिती, N2 ची व्हॅल्यूज ही आहे आणि N1 ची व्हॅल्यूज ही आहे, जी आपण पुटअप केली ती डिवाइड मध्ये म्हणून आपण लाईन मारली. मग तुमचा बाळांनो जो काही डेल्टा पी अपॉन पी वन नॉट इज इक्वल टू
है ना. याचा आपण क्रॉस सेक्शन करून घेतला आपल्याला, कारण डिवाइडचं साईन हटवायचं आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये आणायचं आहे. तर एम वन वरती जाईल एम टू खाली येईल. तर या प्रकारचं आपल्याला काय मिळेल बेटा, दोघांसाठी इक्वेशन तयार होईल. काय तयार झालं आपल्याला, इक्वेशन तयार झालेलं आहे. मग ह्या इक्वेशनवरून तुम्हाला एकदा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे बाळांनो. आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा डेल्टा पी इज इक्वल टू P1 मायनस P1 हाही फॉर्म्युला वापरला जातो. त्याचबरोबर तुमचा X2 इज इक्वल टूचा फॉर्म्युला आता वरतीच लिहिला होता आपण, डेल्टा पी अपॉन P01, म्हणजे डेल्टा पीच्या जागेवर हे इक्वेशन ठेवलं तरी हे इक्वेशन आपल्याला मिळेल की नाही बाळांनो, मिळेल. हे इक्वेशन इज इक्वल टू कोण असेल बेटा, हे वरचं इक्वेशन इज इक्वल टू कोण असेल, आपला डेल्टा पी. आणि खालची जी काय व्हॅल्यूज आपल्याला दिलेली आहे इकडे लक्ष द्या 2 मिनिटासाठी. नसल कळलं तर इक्वेशन परत सांगतो एकदा, काळजी करायची गरज नाहीये, इक्वेशन व्यवस्थित समजून सांगितलं जाईल. 2 मिनिटासाठी लक्ष द्यायचंय. मी तुम्हाला इक्वेशन समजून सांगतो कारण इक्वेशन इम्पॉर्टंट आहे, पेपरला आलेलं आहे. ठीक आहे. 2 मिनिटात मी क्वेश्चन लिहून घेतो आणि तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजून सांगतो. तर बघा बाळांनो, आता आपण जो टॉपिक घेतला ना, रिलेटिव्ह लवरिंग वेपर प्रेशर्स अँड मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट, आता जे शिकवलं ना मी त्याच्यावरून हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर हा क्वेश्चन जर विचारला गेला तर याचं रायटिंग कसं करायचं आन्सर ते 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, हा क्वेश्चन विचारला गेलाय, तुमच्या समोर क्वेश्चन आहे मी दिलेला. क्वेश्चन व्यवस्थित वाचा बाळांनो, की रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर्स अँड मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. दोघांची रिलेशनशिप लिहायला सांगितलेली आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती, द रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन्स. रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर जो आहे तो कसा असतो बेटा, इक्वल टू द मोल फ्रॅक्शन्स. म्हणजे याचं इक्वेशन तुम्हाला मी शिकवलेलंच आहे की डेल्टा पी अपॉन P1 इज इक्वल टू X2. हे इक्वेशन आहे तुमच्या रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशरचं. हे इक्वेशन आपण लिहिलेलं आहे, याला आपण म्हणलो इक्वेशन नंबर 1 बाळांनो. त्यानंतर मला एक सांगा बाळांनो, की द मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू द मोल डिवायडेड. हे पण सांगितले तुम्हाला की जे तुमचं मोल फ्रॅक्शन असतं बाळांनो, हे काय असतं, समजा मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू द, म्हणजे मोल फ्रॅक्शन्स इज इक्वल टू, है ना, इज इक्वल टू कंपोनंट सोल्युशन इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट सोल्युशन इज इक्वल टू द मोल डिवायडेड बाय टोटल मोल्स. तुमचे मोल डिवायडेड बाय टोटल मोल्स म्हणजे N1 प्लस N2. हा फॉर्म्युला इक्वेशन नंबर 2, है ना. हा फॉर्म्युला आपण लिहिला. त्यानंतर काय केलं बाळांनो, तुमचा X2 इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, X2 इज इक्वल टू N2 अपॉन N1. हा आपण फॉर्म्युला पुटअप केलेला आहे, याला आपण म्हणलो इक्वेशन नंबर 3 का म्हणा ना बाळांनो, 3 म्हणा. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 ह्या दोघांना जर एकत्रित केलं आपण, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 दोघांना जर आपण मिक्स केला, 1 ला आणि 2 ला जर आपण मिक्स केला तर आपल्याला काय मिळेल बाळांनो, म्हणजे हा इक्वेशन आणि 3 नंबरचा मिक्स करा, 3 नंबरचा करा. तर इक्वेशन X2 च्या जागेवरती काय व्हॅल्यूज पडेल आपली, फक्त S2, हे जो X2 आहे ना बाळांनो, ह्या X2 जागेवर व्हॅल्यू टाकायची. तर काय मिळेल, डेल्टा P अपॉन P1 इज इक्वल टू N2 अपॉन N1, है ना, N2 अपॉन N1. याला आपण म्हटलो इक्वेशन नंबर 4. तर काय होईल बघा बरं बाळांनो, इकडे 2 मिनिटासाठी लक्ष द्या. काय बघायला मिळेल आपल्याला, लक्ष द्या 2 मिनिटासाठी, व्यवस्थित समजावून सांगतो तुम्हाला, है ना. इथपर्यंत आलेले आहात तुम्ही. मग काय होणार बाळांनो, आता मला एक सांगा बाळांनो, आपल्याला जर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर मोल्स इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मोलार मास, है ना, गिव्हन मास अपॉन मोलार मास. हा आपला फॉर्म्युला आहे, गिव्हन मास अपॉन मोलार मास. हा फॉर्म्युला आपण वापरतो. म्हणजेच N इज इक्वल टू, आपण नेहमी काय ठेवतो, गिव्हन मास अपॉन मोलार मास. हा फॉर्म्युला आहे आपला, है ना, गिव्हन मास अपॉन मोलार मास. हा फॉर्म्युला आपण पुटअप केला. याचा अर्थ आपल्याला या इक्वेशन्समध्ये 2 प्रकारचे गिव्हन मास लागणार आहेत. जो पहिला गिव्हन मास आहे त्याला आपण म्हणलो W2, दुसरा जो आहे त्याला आपण म्हणलो W1, आणि जे काय आपल्याला मोलार मास लागणार त्याला म्हटलो M1 आणि त्याला आपण म्हटलो M2. दॅट्स इट. मग बघा इकडे, मग आपल्या N2 साठी काय व्हॅल्यूज असेल बघा बरं बाळांनो, N2 इज इक्वल टू काय व्हॅल्यूज असेल, N2 म्हणजेच कोणता, 2 म्हणजे तुमचा सेकंड नंबरचा मास, म्हणजेच काय झाला बाळांनो तुमचा N2. इकडे बघा, सेकंड नंबरचा मास म्हणजे तुमचा काय झाला N2. म्हणजे आपल्याला काय मिळेल इक्वेशन, की W2 इज डिवायडेड बाय M1 अँड तुमचा इथं आपण वापरला N2 इज इक्वल टू W1, म्हणजे गिव्हन मास अपॉन M1. म्हणजे हा आपल्याला मिळालेला आहे इक्वेशन. मग याच्यात जर आपण ह्या जो काही वरचा आपला इक्वेशन नंबर 4 आहे त्यात जर या 2 व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या तर याला आपण म्हणलो इक्वेशन नंबर 5. आणि ह्या इक्वेशन नंबर 5 ला जर आपण पुटअप केलं बेटा, म्हणजे एक दुसऱ्यामध्ये पुट केली फक्त व्हॅल्यूज, पुट इक्वेशन 4
अँड 5 या दोघांना जर पुटअप केलं तर आपलं इक्वेशन काय मिळते बघा बरं बाळांनो. डेल्टा पी इज डिवायडेड बाय P1 नॉट इज इक्वल टू आपल्या N2 ची व्हॅल्यूज काय आहे जी तर आपल्याला टाकायची आहे. N2 ची व्हॅल्यूज आहे W2 इज डिवायडेड बाय M2 इज डिवायडेड बाय W1. तुमच्या N1 ची व्हॅल्यूज काय आहे ती टाकून द्या. N1 ची व्हॅल्यूज काय बेटा तुमची W1 इज डिवायडेड बाय M1 आपण टाकून दिलेले आहे व्हॅल्यूज. ठीक आहे. ह्याला जर आपण व्यवस्थित रिअरेंजिंग केलं इक्वेशनला आहे ना, सबस्टिट्यूटिंग द इक्वेशन्स 4 into आपला जो काही 4 आणि 5 ला आपण काय केलं बाळांनो सबस्टिट्यूट केलंय. तर आपल्याला या प्रकारचं इक्वेशन मिळालं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला कसा तयार होईल बघा बरं इकडे. हेन्स आता तुम्हाला माहिती आहे डेल्टा पी इज इक्वल टू आपण रॉल्स लॉचे इक्वेशन बघितलं. डेल्टा पी इज इक्वल टू P1 नॉट मायनस पी है ना, P1 नॉट मायनस P1. तर आपण हे डेल्टा पी जो आहे वरचा याची पण आपण व्हॅल्यू जर ठेवली बघा इकडे हा जो डेल्टा पी आहे याची जर ही व्हॅल्यूज ठेवली तर आपल्याला काय मिळेल. P1 नॉट मायनस P1 इज डिवायडेड बाय P1 नॉट इज इक्वल टू डेल्टा पी अपॉन P1 नॉट किंवा इज इक्वल टू आपला हा इक्वेशन कसा तयार होईल मग W2 इंटू M1 इज डिवायडेड बाय W1 इंटू M2 या प्रकारचं आपल्या काय तयार झालं बाळांनो इक्वेशन मिळालेलं आहे. तर हे इक्वेशन आपल्या ह्या एक्झाम्पलसाठी आपल्याला काय होतं बेटा राईट डाऊन करायचं आहे. कोणत्या ह्याच्यासाठी डाऊन राईट डाऊन करायचंय. हा जो आपला प्रश्न आहे बाळांनो हा जो क्वेश्चन तुमच्या समोर दिलेला आहे त्याचा आन्सर तुम्हाला एवढ्या पद्धतीत काय करायचं बाळांनो पुट करायचं आहे राईट करायचंय. लक्षात ठेवा किती आन्सर राईट करायचे एवढं आन्सर तुम्हाला फक्त काय करायचंय राईट करायचंय. व्यवस्थित बघून घ्या की आन्सर किती राईट करायचंय. हां हे बघा एवढं आन्सर फक्त त्याचं तुम्हाला काय करायचं बाळांनो राईट करून द्यायचंय है ना. एवढं आन्सर राईट करायचं. ड्राइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर्स अँड मोलार मास ऑफ नॉन रिलेटेड सोल्यूट. जर क्वेश्चन आला तर एवढा आन्सर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे बाळांनो. ओके तर याच्यावर हा क्वेश्चन आला होता. पुढची आपल्याला जी काही क्वालिटीज प्रॉपर्टीज बघायची आहे ती आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. कोणती बघायची बाळांनो बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन आणि ती आहे आपल्याला नेक्स्ट पेजवरती. आपण आलेलो आहोत नेक्स्ट पेजवरती आणि नेक्स्ट पेजवरती आता बघायचं आहे की आपल्याला पॉईंट बघायचा आहे नवीन जो आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. तर बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन मध्ये आपल्याला जाण्याच्या अगोदर तुम्हाला एक ते बॉइलिंग पॉईंट ऑफ इलेव्हेशन इज इक्वल टूचा फॉर्म्युला काय असतो तो फॉर्म्युला पहिला समजून सांगतो नंतर आपण पुढच्या टॉपिककडे जाऊयात बाळांनो. ठीक आहे चला. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन हा टॉपिक आपल्याला चालू करायचा आहे. जो टॉपिक इथं आपल्याला दिलेला आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन नावाने. तर इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. तर बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन म्हणजे काय असतं तर बाळांनो की तुमचा डेल्टा टी बी है ना डेल्टा टी बी म्हणजेच बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन इज इक्वल टू तुमचा फॉर्म्युला असतो बेटा T1 TB1 मायनस TB1 नॉट है ना. हा तुम्हाला काय असतो बाळांनो फॉर्म्युला असतो तुमचा TB इज इक्वल टू TB1 नॉट मायनस TB. या लास्ट प्रिव्हियस पेजेसवरती आपल्याला तो फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. इथं खाली बघा इथं खाली फॉर्म्युला दिलेला आहे. इकडे बघा नसेल कळत ना तर बघा इकडे हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे त्यांनी. याला आपण थोडं झूमिंग करूयात म्हणजे जास्त लक्षात येईल हा टॉपिक. ओके इकडे लक्ष द्या. हे आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन आणि बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशनवरती क्वेश्चन्स आल्यानंतर इकडे बघा बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन हा टॉपिक बघत असताना याच्यावरती एकदा डिफाईन किंवा व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट असाही क्वेश्चन तुम्हाला आलेला आहे. व्हॉट इज बॉइलिंग पॉईंट असा जर क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळाला तर तुम्हाला लिहायचं आहे द बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड इज टेम्परेचर ॲट विच इन द वेपर प्रेशर इक्वल टू द अप्लाइड प्रेशर. वेपर प्रेशर आणि अप्लाइड प्रेशर जेव्हा सारखा असेल त्याला आपण म्हणतो बॉइलिंग पॉईंट. यावरून तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळाला आहे. मग बॉइलिंग पॉईंट ऑफ इलेव्हेशन इज इक्वल टू बाळांनो आपला असतो डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी मायनस टी बी नॉट. डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी मायनस टी बी नॉट. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल बेटा जो टी बी नॉट असतो एक्झाममध्ये जर तुम्हाला लिहायला आलं ना बॉइलिंग पॉईंट ऑफ इलेव्हेशन बद्दल काही लिहायला आलं तर एवढं तरी लिहून द्या की डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी मायनस टी बी नॉट. एवढं तरी लिहून द्या ॲटलिस्ट बाळांनो. आणि हे जेव्हा तुम्ही लिहून द्याल त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा की तुमचा जो काही टी बी नॉट असतो म्हणजे टी बी नॉट म्हणजे वरती 0 दिला असतो तो असतो बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉलंट. प्युअर सॉलंटचा बॉइलिंग पॉईंट आणि जो तुमचा टी बी असतो ना बेटा तो असतो सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट है ना. म्हणजेच काय आणि या दोघांमधला डिफरन्स म्हणजे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. जर तुम्हाला क्वेश्चन आला डिफाईन बॉइलिंग पॉईंट ऑफ इलेव्हेशन असं जर क्वेश्चन आला तर तुम्ही सिम्पल्स लिहून द्यायचं की द डिफरन्स बिटवीन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन अँड दॅट द प्युअर सॉल्वंट ॲट एनी कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन्स. एवढे टॉपिक तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. ॲटलिस्ट या फॉर्म्युल्यावरूनच तुम्हाला सगळं काही लिहायचं आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन. तर एवढा फॉर्म्युला तुम्ही कुठेतरी लिहून ठेवायचा आहे आणि फॉर्म्युल्यावरूनच थेरी लिहायला काय करायचं शिकायचं बाळांनो.
थेरी ॲज इट इज लर्न करायची नाही. तर नेक्स्ट पेजेसवरून आपल्याला एका ठिकाणून क्वेश्चन बघायला मिळालेला आहे, जो आहे इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट. तर इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट काय असतो तो आपल्याला बघायचा आहे, जिथून आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाला आहे. तर सगळ्यांनी बघायचं आहे इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे, किंवा त्याला आपण म्हणतो मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट, किंवा आपण त्याला म्हणतो इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट काय असतो, किंवा बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट काय असतो, हे सगळं आपल्याला बघायचं आहे 1 मिनिटासाठी बाळांनो. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, द बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. जे तुमचा बॉइलिंग पॉईंट असतो तो मोलॅरिटी ऑफ सोल्युशनच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल एम म्हणजेच मोलॅरिटी. और जर आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साईनला हटवलं तर कशाने हटवू शकतो बेटा, के बीने आपण त्याला रिप्लेस करू शकतो. मग डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम म्हणजेच मोलॅरिटी, के बी म्हणजेच तुमचा झाला बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट. आणि जो बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट आहे त्यालाच आपण म्हणत असतो बाळांनो बॉइलिंग पॉईंट. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इकडे बघा, त्यालाच आपण म्हणणार आहे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, त्यानंतर किंवा इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट, किंवा त्यालाच आपण म्हणणार आहोत है ना मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट. ह्या सगळ्या प्रकारचे नावं काय आहेत बाळांनो, त्याचेच नावं आहेत सगळे, है ना, त्याचेच नाव आहेत सगळे. म्हणजे तुमचा जो के बी दिलेला आहे, द द प्रोपेशनॅलिटी कॉन्स्टंट ऑफ के बी इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट. मग नेहमी लक्षात ठेवा की तुमचा जो काही इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट असतो त्याचं युनिट काय असतं. बरेच तुम्हाला युनिट विचारलं जातं. ते युनिट असतं के इंटू के जी मोल पर. हे युनिट सगळ्यांना काय करायचे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनमध्ये लक्षात ठेवायचे. कळलं का, राहील का सगळ्यांच्या लक्षात. तर हे तुम्हाला काय करायचं बाळांनो, लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर 2 आपण तुमची कव्हर अप केलेली आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे बाळांनो की मोलार मास ऑफ सोल्यूट फॉर द बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. तर मोलार मास ऑफ सोल्यूट्स आपल्याला काय बघायचं बाळांनो, बॉइलिंग पॉईंट ऑफ मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम द बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. ह्या दोघांना मिळून एक इक्वेशन तयार होतं, आणि जे इक्वेशनचा फॉर्म्युला जरी तुम्ही लक्षात ठेवला आणि त्याच्यामध्ये व्हेअर म्हणून जरी तुम्ही बाकीचं एक्सप्लेनेशन दिलं तरी सुद्धा चालेल, जे आपल्याला इथं बघायला मिळते है ना. हे लास्टवालं जे इक्वेशन आहे याच्यावरून तुम्हाला बऱ्याचदा न्यूमेरिकलही विचारला जातो. तर याच्यावरून येणारा पार्ट काय असेल बेटा, मोस्ट वे न्यूमेरिकल्स पार्ट असेल है ना. मोस्ट वे हा जो फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला है ना, हा जो काही फॉर्म्युला आहे तुमचा बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, बॉइलिंग पॉइंट्स ऑफ सोल्यूट्स इलिव्हेशन, आणि तुमचं काय बेटा, देखिए वो क्या क्वेश्चन से ड्राइव द रिलेशनशिप बिटवीन इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट अँड मोलार मास ऑफ सोल्यूट. तर ह्या दोघांच्या रिलेशनशिपवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो है ना. तर एवढं तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. इथपर्यंत ॲटलिस्ट काय करायचं, तुम्हाला सगळं राईट डाऊन करून द्यायचं आहे. आणि या फॉर्म्युल्यावरून न्यूमेरिकल सुद्धा आलेला आहे. न्यूमेरिकल्समध्ये फॉर्म्युल्यात फक्त काय केलेलं बेटा, व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. व्हॅल्यू पुटअप करायला शिका, फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवला की तुम्ही याच्यापैकी काय ज्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या फक्त काय करायच्या, पुटअप करत चालायचं बाळांनो. तुमचा न्यूमेरिकल काय होईल, सॉल्व्ह होईल. पुढे आपल्याला बघायचे 3 नंबरची तुमची जी काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, जिचं नाव आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. चला ना बाळांनो, तर आपण आता आपल्या 3 नंबरच्या प्रॉपर्टीला सुरुवात करूयात, जे आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. तर या पॉईंटबद्दल आपल्याला शिकायचं आहे. या पॉईंटबद्दल सांगायचं झालं तर इकडे सगळ्यांनी 2 मिनिटासाठी लक्ष द्यायचं माझ्याकडे. एकदम प्रॉपर लक्ष द्या बाळांनो की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट हा जो पॉईंट आहे, तर याचा सेम फॉर्म्युला बाळांनो आपल्या इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट सारखाच असतो. फक्त तिथे आपण काय केलं होतं ते लक्षात ठेवा. तिथे थोडासा चेंज होता. फक्त चेंज या प्रकारचा होता की तिथे होता आपला डेल्टा फॉर्म्युला. बघा तिथे आपला फक्त फॉर्म्युला होता डेल्टा. हे दिसत नाही ना पेन, सॉरी रेड पेन यूज करतो आपण. इकडे बघा ते फॉर्म्युला होता डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी है ना. डेल्टा टी बी इज इक्वल टू आपला तिथे फॉर्म्युला काय होता तो लिहून काढा. डेल्टा टी बी इज इक्वल टू फॉर्म्युला होता आपला टी बी है ना, टी बी नॉट मायनस टी बी. या प्रकारचा आपला काय होता तिथे फॉर्म्युला होता. इथे फक्त काय बेटा थोडासा वेगळा फॉर्म्युला आहे. तिथे असा होता, आता इथे फक्त टी एफनी वापरायचं. आपल्या कशाने वापरायचं बाळांनो, टी एफनी वापरायचं. फक्त एफ लावायचं आहे. जिथे जिथे आपला बी होता ना तिथे तिथे आपल्याला काय करायचं, फक्त एफ लावायचं. म्हणजे तुमचा फ्रीजिंग पॉईंट ऑफ डिप्रेशन. तिकडे बघायचं फ्रीजिंग ऑफ डिप्रेशन्समध्ये लक्षात ठेवायचं की डेल्टा टी बी इज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ युअर सॉल्व्हंट आहे, आणि तुमचा टी एफ जो आहे तो आहे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट. त्यानंतर आपल्याला डेल्टा टी एफ इज इक्वल टू म्हणजे डिफरन्स ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड सोल्युशन, ह्या दोघांमधील डिफरन्स म्हणजेच बाळांनो आपला फ्रीजिंग पॉईंट ऑफ डिप्रेशन्स. याला फेअरमध्ये थोडंसं लिहायला शिकायचं, बस एवढं क्वेश्चन लक्षात ठेवायचं. डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी एफ नॉट मायनस टी एफ. डन. सब लोग समझ गए डिफरेंस इन फ्रीजिंग पॉईंट का. एवढ्या 2-3 लाईन काय करायचं, फक्त लक्षात ठेवायच्यात. म्हणजे लास्टचं तुम्ही लक्षात ठेवू शकता, डेफिनेशन लिहायला आली तरी द डिफरन्स बिटवीन द फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड दॅट सोल्युशन, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. त्याचा आपण तो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट एवढं हायलाईट करून घ्यायचं माझ्यासोबत.
पुढला पॉईंट आपण बघणार आहोत या टॉपिक रिलेटेडचा, ज्याच्यावरून क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतो, है ना. सेम सेम जसं की आपण तिथं जो काही अगोदरचा पॉईंट आपण बघितला इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, आणि त्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं की त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इलेव्हेशन कॉन्स्टंट आहे ना, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन कॉन्स्टंट, त्याप्रमाणे इथं फ्रीजिंग पॉईंट डिफ्रेशन कॉन्स्टंट असतो बेटा. फ्रीजिंग पॉईंट डिफ्रेशन कॉन्स्टंट असतो, त्यालाच आपण क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणतो. तिथे आपण इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट म्हटलं होतं. त्यानंतर तिथं सुद्धा आपण जो काही आपला टी होता तो डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ मोलॅलिटी ऑफ सोल्युशन होता. येथे सुद्धा मोलॅलिटी ऑफ सोल्युशनचा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, बट हा फ्रीजिंग पॉईंट ऑफ डिप्रेशन असेल. मग याला सुद्धा आपण कशाने रिप्लेस केला, के एफ. आणि व्हेअर इज द के एफ? के एफ इज द प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट. के एफ काय आहे? तुमच्या मोलॅलिटी ऑफ सोल्युशन्स आणि फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन या दोघांच्या डिफरन्समधील प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट असेल. आणि याचं युनिट काय असेल बेटा? दोघांचे युनिट सेम आहेत, काहीच बदल नाही. इलेक्शन ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि तुमचा जो काही क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा इब्रोस्कोपिक कॉन्स्टंट. इब्रोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे तुमचा बॉइलिंग पॉईंट एलिवेशन्स, आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट डिफ्रेशन. इतना याद रखिए. फिर ये दोनों के रिलेशनशिप का जो उधर बनाया था बेटा, वही इक्वेशन इधर भी है सेम. फॉर्मूले का इक्वेशन, जो इक्वेशन हमने उधर बनाई थी वही इक्वेशन सेम इधर भी है. खाली उधर जिधर आपका टी की बी था, इधर के एफ है इधर, बस उधर के बी था इधर के एफ है. उधर डेल्टा टी बी था, इधर डेल्टा टी एफ है. बस इतना चेंज आहे, बाकी फॉर्म्युला सेम आहे. एकाच्या जरी तुम्ही इक्वेशन्स बघून घेतली किंवा त्याचा इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट काय असतो तो बघितलं, तर याचा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट तुम्ही आरामात लिहू शकता. याचा जो काही कॉन्स्टंट असतो प्रोपोर्शनल कॉन्स्टंट, याला जो तुमच्या फ्रीजिंग पॉईंट ऑफ डिप्रेशनचा जो काही तुमचा फ्रीजिंग पॉईंट ऑफ डिप्रेशन आहे, याचा जो प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट असतो त्याला म्हटलं जातं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आणि तुमचा तिथला जो इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचा कॉन्स्टंट असतो त्याला म्हणतात इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलार इलेव्हेशन कॉन्स्टंट. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पेजकडे आपण जाऊयात. नेक्स्ट पेजवरती बेटा, आता हा IMP टॉपिक्स आहे. इथून एखादी तरी डेफिनेशन आपल्याला काय होऊ शकते बेटा, बघायला मिळू शकते. अगदी तुम्हाला बेटा ऑस्मॉसिसची सुद्धा डेफिनेशन बघावी लागेल. ऑस्मॉसिसची डेफिनेशन व्यवस्थित बघून घ्यायची, ऑस्मॉसिस काय असतं. त्यानंतर बाळांनो, ही डायग्रॅम, ऑस्मॉसिसची डायग्रॅम जर बघितली, डायग्रॅममध्ये सांगायचं झालं तर आपल्याला या प्रकारचा डायग्राम काढून घ्यायचा आहे बॉक्स. त्यानंतर एक साईडला आपला सॉल्व्हेंट असेल, एक साईडला आपला सोल्युशन असेल, दोघांच्या मध्ये एक सेमी परमेबल मेम्ब्रेन असेल. ठीक आहे बेटा, जाळीसारखा असतो तो, त्याला आपण म्हणतो सेमी परमेबल मेम्ब्रेन्स. आणि जो तुमचा स्पॉन्टॅनियस फ्लो असतो त्याला ऑस्मॉसिस म्हणतात. म्हणजे बघा इथे दिलेला आहे, द नेट स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ सॉल्व्हेंट मॉलिक्यूल इनटू सोल्युशन. सॉल्व्हेंट मॉलिक्यूलचा जो नेट स्पॉन्टॅनियस फ्लो आपल्या सोल्युशनकडे होत असतो, कशाद्वारे बेटा? सेमी परमेबल मेम्ब्रेनद्वारे. कशाद्वारे होत असतो? थ्रू अ सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. त्यालाच आपण म्हणतो ऑस्मॉसिस. तर ऑस्मॉसिसची डेफिनेशन तुम्हाला व्यवस्थित करायची. जेवढे मी म्हणजे हायलाईट केलं ना, द स्पॉन्टॅनियस नेट फ्लो ऑफ सॉल्व्हेंट मॉलिक्यूल इनटू सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, एवढंच लिहायचं. हे मधलं बाकीचं नाही पाडलेलं तरी सुद्धा चालेल, काही फरक पडत नाही. एवढं यायला पाहिजे फक्त. कुणाकडे? सॉल्व्हेंट करून सोल्युशनकडे. कोणाच्या थ्रू बेटा? सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या थ्रू. त्याला आपण म्हणतो ऑस्मॉसिस. कळलं? ऑस्मोटिक प्रेशर्स काय असतो व्यवस्थित बघून घ्यायचं. ऑस्मॉसिस आणि ऑस्मोटिक प्रेशरची एक डायग्राम दिलेली आहे, डायग्राम नाही येणार, बट ही वरची डायग्राम बघून जा. ही डायग्राम तुम्हाला थोडी लक्षात ठेवावी लागेल, है ना. काही विचारू शकतं बेटा एक्झाममध्ये, सांगता नाही येत. या पेजवरती एवढं इम्पॉर्टंट आहे. पुढच्या पेजकडे आपण जाऊयात. पुढच्या पेजवरती जर बघितलं, टाइप्स ऑफ सोल्युशन आपल्याला दिलेले आहेत, है ना. हे टाईप ऑफ सोल्युशन आपल्याला व्यवस्थित बघायचे आहेत. एक आहे आयसोटोनिक सोल्युशन, एक आहे तुमचा बाळांनो हायपोटोनिक, आणि एक आहे हायपरटोनिक. या तिन्ही टाईपकडे व्यवस्थित बघून जायचे, है ना. तिघापैकी कोणाची एक्सप्लेनेशन विचारलं तर सांगता यायला पाहिजे. हायपोटोनिक काय असतं त्याच्यानंतर. आता बघा इकडे, तुमचा आयसोटोनिक काय असतो बेटा? आयसोटोनिकमध्ये तुमचा ऑस्मोटिक प्रेशर सेम असतो. 2 or more solution having the same osmotic pressure said to be isotonic solution. त्याचं आपण आयसोटोनिक सोल्युशन. दोघांचा प्रेशर कसा असतो? सेम. त्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहून द्यायचं, 1 मोलर ऑफ युरिया सोल्युशन आणि 1 मोलर ऑफ सुक्रोज सोल्युशन. बस एवढं एक्झाम्पल लिहिलं आयसोटोनिकमध्ये. मग तुमच्या हायपरटोनिक किंवा हायपोटोनिक सोल्युशनमध्ये काय करायचं बाळांनो? यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर कसा असतो? अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर, अनइक्वल असतो, त्याला आपण म्हणतो हायपरटोनिक. काय म्हणतो? हायपरटोनिक. आणि हायपोटोनिकमध्ये काय असतो बेटा? द मोर डायल्युटेड सोल्युशन एक्झिस्ट इन द लोअर ऑस्मोटिक प्रेशर. यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर खूप लोअर असतो, याच्यामध्ये अनइक्वल असतो. तुमच्या हायपरटोनिकमध्ये बाळांनो अनइक्वल असतो, आयसोटोनिकमध्ये सेम असतो. तुमचा जो आयसोटोनिक घेतला ना आपण आता, आयसोटोनिक सोल्युशनचा टाईप, यामध्ये तुमचा ऑस्मोटिक प्रेशर सेम असतो, सेम ऑस्मोटिक प्रेशर, है ना. आणि याच्यामध्ये कसं असतो बेटा? अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर. याच्यामध्ये कसं असतं बाळांनो? लोअर ऑस्मोटिक प्रेशर. बस एवढे पॉईंट तुम्हाला काय करायचे? लक्षात ठेवायचे आहेत.
त्यानंतर आहे तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर्स आणि 2022ला मागच्या वर्षी याच्यावरून क्वेश्चन आलेला आहे. डिफाईन द टर्म आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक सोल्युशन. त्याला व्यवस्थित बघून घ्यायचं. ऑस्मोसिस काय असतं त्यालाही बघून घ्यायचं. डन. एक क्वेश्चन तुम्हाला लास्ट इयरला अजून आलेला होता की एक्सप्रेशन लिहायचं होतं तुम्हाला, है ना. ते एक्सप्रेशन इथं आहे. जो ऑस्मोटिक प्रेशर आहे त्याला आपण डिनोट करतो नेहमी पायने. ऑस्मोटिक प्रेशर इज डिनोटेड बाय पाय आणि पाय इज इक्वल टू NRT अपॉन फी. वा 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 वा. ही कुठून इक्वेशन मिळालं रे? तर कुठून नाही बाळांनो, तुम्हाला माहिती आहे PV इज इक्वल टू NRT आयडियल गॅस सोल्युशन. ऐकलेलं असेल. तर यातला पीला आपण म्हणजे ह्या प्रेशरला कशाने डिनोट केलंय? पायने. म्हणजे P इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला? NRT अपॉन फी. त्याचप्रमाणे बाळांनो हा जो पी आहे त्याच्या जागेवर फक्त कोण ठेवला आपण? पाय. कारण ऑस्मोटिक प्रेशर आपण पीने दाखवतो, ऑस्मोटिक प्रेशर आपण पायने दाखवतो, म्हणून पाय ठेवलेला आहे. म्हणजे ह्या इक्वेशनवरच आपलं हे इक्वेशन तयार झालेलं आहे. कळलं. त्यानंतर बाळांनो जी पुढची टर्म आहे, पुढची टर्म म्हणजेच काय बाळांनो तुमची? कन्सन्ट्रेशनची म्हणजे मोलॅरिटीची. म्हणजे M इज इक्वल टू N2 अपॉन व्ही. म्हणजेच M इज इक्वल टू N2 अपॉन व्ही असेल. M इज इक्वल टू N2 अपॉन जर व्ही असेल, तुमच्या इक्वेशन मधला N2 अपॉन व्हीला जर आपण रिप्लेस केला, N2 अपॉन व्हीला जर आपण रिप्लेस केला, त्या जागेवर कोण येईल? फक्त M. इक्वेशन या प्रकारे तयार होईल. एवढं इक्वेशन तुम्हाला लिहायचं होतं. याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला होता, है ना. एक क्वेश्चन आपल्याला काय करायचं बाळांनो? राईट डाऊन करायचं. ठीक आहे. डन. समजलं व्यवस्थित. तर ही इक्वेशन तुम्हाला काय व्यवस्थित लिहायचं. पुढे रिलेशनशिपवर जर क्वेश्चन आला की मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम द ऑस्मोटिक प्रेशर्स, ह्या इक्वेशनवरून मी बऱ्याचदा क्वेश्चन आपल्याला बघायला मिळाला आहे. तर याच्यावरून सुद्धा आपल्याला काय करायचं बेटा? कन्व्हर्जन करून इक्वेशन मिळायचे की N2 इज इक्वल टू W2 अपॉन M2. म्हणजेच काय असतं? गिव्हन मास अपॉन मोलार मास. पाठीमागेची कंडिशन मी शिकवलेली आहे. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, आणि नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असेल तर गिव्हन मास अपॉन मोलार मास. ठीक आहे. हा फॉर्म वापरायचा आहे. त्या जागेवर फक्त व्हॅल्यू पुटअप करा. आपल्याला या प्रकारचं काय मिळेल बेटा? इक्वेशन तयार होईल. तर या पेजवरती एवढे टॉपिक काय आहेत? इम्पॉर्टंट आहेत. पुढे रिव्हर्स ऑस्मॉसिसची डायग्राम ह्यावेळेस बघून जा, है ना. रिव्हर्स ऑस्मॉसिसची डायग्राम ह्यावेळेस बघून जा. ही आहे रिव्हर्स ऑस्मॉसिसची डायग्राम, है ना. ही आहे रिव्हर्स ऑस्मॉसिसची डायग्राम, है ना. बघा इकडे. हे आहे रिव्हर्स ऑस्मॉसिसची डायग्राम. ओके. ही डायग्राम बघा. ही डायग्राम व्यवस्थित बघून जायची. ही डायग्राम व्यवस्थित बघून जायची, है ना. ठीक आहे. ही डायग्राम बघायची रिव्हर्स ऑस्मॉसिसची. ओके. त्यानंतर क्वालिटीज प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइटच्या आपल्या क्वालिटीज काय करायच्या? प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. त्यातला एक लास्ट टॉपिक आहे बेटा, ऑन्स ऑफ फॅक्टर, है ना. ऑन्स ऑफ फॅक्टर चांगल्याच्या लक्षात येत नाही की ऑन्स ऑफ फॅक्टर असतं काय, है ना. ऑन्स ऑफ फॅक्टर असतं काय, तर हे व्यवस्थित बघून जायचंय. तर ऑन्स ऑफ फॅक्टरचे काय डेफिनेशन आहे आपण ते बघूयात. ऑन्स ऑफ फॅक्टर इज डिफाइंड ॲट इट. ऑन फॅक्टर इज डिनोटेड बाय, ऑन्स ऑफ फॅक्टर इज डिनोटेड बाय आय. कशाने डिनोट करतो बेटा? आय ने. मग इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ क्वालिटीज प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनच्या ज्या क्वालिटीज प्रॉपर्टीज आहेत त्या डिव्हाइड करतायत बाळांना, किंवा ते डिव्हाइड करून घेतात स्वतःला बाय द क्वालिटीज प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. जे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे ना त्याच्या प्रॉपर्टी डिव्हाइड करतात कोणत्या? इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या, ज्याला आपण म्हणतो ऑन्स ऑफ फॅक्टर. मग ऑन्स ऑफ फॅक्टर काढण्यासाठी आपण तुमच्या फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशनचा काढू शकतो, ऑन्स ऑफ फॅक्टर आपण बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशनचा काढू शकतो, ऑन्स ऑफ फॅक्टर आपण लोअरिंग वेपर प्रेशरचा काढू शकतो, आणि ऑस्मोटिकचा प्रेशर काढू शकतो. म्हणजे फोरही प्रॉपर्टीजसाठी ऑन्स ऑफ फॅक्टर आपला काय होतं बाळांनो? यूज होतो. आणि त्यांची मॉडिफिकेशन इक्वेशन आपल्याला दिलेली आहेत. तर ही मॉडिफिकेशन इक्वेशन लक्षात ठेवा, MCQ मध्ये विचारले जाऊ शकतात. ही आहे त्याची मॉडिफिकेशन ऑफ इक्वेशन. जे आपण लास्टला इक्वेशन तयार केले होते बाळांनो त्याच्या जागेवर काहीच नाही बाळांनो. त्या इक्वेशनला फक्त आयने काय करा? मल्टिप्लाय करून द्या, बस. काढले होते सगळ्यांसाठी, आहे ना. वेपर प्रेशर ऑफ लोअरिंगसाठी तयार केलं होतं, त्यानंतर रिलेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटसाठी आपण तयार केला होता, त्यानंतर डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटसाठी तयार केला होता, आणि ऑस्मोटिक प्रेशरसाठी आपण याला तयार केला होता. आपण ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू म्हणजे पाय इज इक्वल टू MRT हा इक्वेशन आपण तयार केला होता. तर ह्या एमच्या अगोदर फक्त आयने त्याला मल्टिप्लाय करून द्या. ठीक आहे. तर या प्रकारचं आपण काय करतो बेटा? ऑन्स ऑफ फॅक्टर. तर इथपर्यंतचे क्वेश्चन्स, इथपर्यंतचा टॉपिक, हे सगळे टॉपिक मी जेवढे हायलाईट करून दिलेले आहेत पुस्तकातले, हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. आणि एवढे न्यूमेरिकल्स बघूनच जा. चालता फक्त न्यूमेरिकल्स बघून जा की त्याच्यामध्ये कसं अप्लाय केला जातो फॉर्म्युला, हे ना. हे व्यवस्थित बघून जा. तर आय होप आपण कमी वेळात सगळ्यात पूर्ण चॅप्टर घेण्याचा प्रयत्न केला. पुढचाही चॅप्टर लगेच आपण अपलोड करणार आहे. नक्की बघा. कुठून क्वेश्चन्स बघायला मिळतात तेही मी सांगितलेलं आहे. याचे मी प्रिव्हियस इयर पण घेणार आहे, तो पण लेक्चर बघायला विसरू नका सगळ्यांनी, है ना. आणि आय होप सगळ्यांना कळालं असेल
आजचा लेक्चर्स तर सोल्युशन चॅप्टर या प्रकारे संपलेला आहे. ऑल द बेस्ट. व्यवस्थित अभ्यास करा है ना. व्यवस्थित मेहनत केली तर अजूनही चांगल्या प्रकारे प्रिपरेशन तुमचं होऊ शकतं बाळांनो. चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करा. थँक्यू.